आणीबाणीमध्ये मराठवाडा होरपळतोय, विदर्भही होरपळतोय, गावं होरपळतायत. मात्र शहरांचंही अशीच परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती ठाण्यामध्ये देखील आहे, ज्या ठिकाणी पाणीबाणी आहे. मात्र जवळपास ठाण्यामधल्या काही विहिरींचं पुनरुज्जीवन करण्यात आलंय, ज्यामुळे 20,000 नागरिकांना याचा फायदा झालाय. ठाणे शहराच्या अनेक भागात 4 दिवसातून एकदाच पाणी येत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषतः घोडबंदर परिसरात भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे ठाणेकरांनी पिण्याव्यतिरिक्त लागणाऱ्या पाण्यासाठी आता विहिरींकडे मोर्चा वळवलाय. ठाणे शहरात सुमारे 550 विहिरी आहेत, पण त्यांची अवस्था कचराकुंडीसारखी झाली आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी घोडबंदर परिसरातील 4 विहिरींचं पुनरुज्जीवन केलंय. कपडे भांड्यांना आम्हाला खूप सुविधा झाल्या पाण्याच्या, म्हणजे नाही तर पाणी प्यायला कधी कधी 2-2, 3-3 दिवस भेटत नव्हतं. घरी त्याची पहिलीच व्यवस्था केली असती तर खरोखर चांगलं पाणी झालं असतं, पण याच्याकडे लक्षच नाही केलं. काही सामाजिक संस्थांच्या पाठबळानं मनोहर डुंबरे यांनी घोडबंदर परिसरातल्या विहिरींचा कायापालट केलाय. या विहिरी स्वच्छ करून त्यात मासे आणि कासव सोडण्यात आली आहेत. प्रत्येक विहिरीवर टाकी आणि नळ बसवण्यात आले. आता ह्या विहिरींची अवस्था अशी होती का इथे सगळा कचरा घाण तिथे टाकलं होतं, पाण्याला दुर्गंधी येत होती आणि त्याच्यामुळे ह्या विहिरी स्वच्छ करून त्या लोकांना पिण्याच्या व्यतिरिक्त पाणी वापरता येईल अशा पद्धतीने त्याचा उपयोग होईल अशी माझ्या डोक्यात कल्पना आली. विहिरींचं पुनरुज्जीवन केल्यानं घोडबंदरच्या ब्रह्मांड परिसरातल्या जनतेला काही अंशी का दिलासा मिळालाय. कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता नगरसेवक डुंबरे यांनी हा उपक्रम राबवला. आता या उपक्रमापासून ठाण्यातील इतर लोकप्रतिनिधी प्रेरणा घेतील अशी अपेक्षा ठाणेकर व्यक्त करतायत. निकेश शार्दूल, जय महाराष्ट्र, ठाणे.